क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सुरगाणा भूकंपाच्या धक्क्यानंतर राशा गावात जमिनीला मोठमोठ्या भेगा, धक्कादायक व्हिडिओ आले समोर। ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण, प्रशासनाकडून पाहणी सुरू। सुरगाणा तालुक्यातील घाटमाथा परिसर आणि गुजरात सीमेलगत असलेल्या राशा गावात 2 दिवसांपूर्वी भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। त्यातच गावातील सुमारे 5 एकर भागात जमिनीला मोठ्या भेगा पडल्याचे समोर आल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। ग्रामस्थांच्या माहितीनुसार राशा गावातील जमिनीवर सुमारे 5 ते 10 फूट खोल भेगा पडल्या असून या भेगा एकमेकांना जोडलेल्या असल्याचे दिसून येत आहे। या भेगा भूकंपाच्या धक्क्यांमुळेच पडल्या असल्याचा दावा ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। या घटनेचा व्हिडिओही समोर आला असून यामुळे परिसरात चर्चेला उधाण आले। जमिनीला भेगा पडल्याचे निदर्शनास येताच ग्रामस्थांनी तातडीने महसूल प्रशासनाला याबाबत माहिती दिली। तहसीलदार रामजी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी पी वाघमारे, पोलीस पाटील हंसमुख वाडेकर, ग्रामसेवक वाघेरे, सरपंच सीताराम भोये यांच्यासह ग्रामस्थ कैलास देशमुख, अशोक भोये, काशीनाथ चौधरी यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली। स्थानिक प्रशासनाने सदर प्रकाराची माहिती वरिष्ठ कार्यालयासह संबंधित भूगर्भशास्त्र विभागाला दिली असून या जमिनीला भेगा पडण्यामागील नेमके कारण काय आहे याबाबत पुढील तपास सुरू आहे। दरम्यान जमिनीला पडलेल्या भेगांमुळे राशा गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने या घटनेची तातडीने सखोल चौकशी करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी पोलीस पाटील, सरपंच आणि ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे। याबाबत तहसीलदार रामजी राठोड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की तलाठी आणि ग्रामसेवक यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असून याबाबत वरिष्ठ कार्यालयाला माहिती देण्यात आली आहे। पुढील तपासानंतरच जमिनीला भेगा पडण्याचे नेमके कारण स्पष्ट होईल। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश हाडस, सुरगाणा। मी पोलीस पाटील राशा गावचा वाडेकर हसमुख दशरथ। आमच्या गावामध्ये 2-3 दिवसापूर्वी मोठमोठाले भेगा पडून भूकंपामुळं की भूस्खलन झालं ते नाही सांगता येणार, पण मोठमोठाले भेगा पडून जवळजवळ 5 एकरमध्ये पूर्ण भेगा पडलेल्या आहेत। 10-12 फूट खोल अशी काठी जाते आणि 2 फुटाचे रुंदीचे। हे आम्ही पाहणी केली आणि तात्काळ शासनाला कळवलं। तलाठी वाघमारे तात्या आणि ग्रामसेवक वाघेरे यांना तात्काळ आम्ही कळवलं आणि त्या तहसील कार्यालयाला यांना आम्ही तात्काळ कळवलं आणि ते तात्काळ दखल घेऊन स्थळ पाहणी केली। आम्ही त्यांना निवेदन दिलं की आम्ही आमच्या गावामध्ये बरेच वेळेस भूकंप होतो, त्यामुळं असे काही प्रकार घडले की कशामुळं याची शास्त्रज्ञ आणि पूर्ण भूगर्भातील शास्त्रज्ञ यांनी तात्काळ निरीक्षण करावं आणि आमच्या गावामध्ये असे भूकंपामुळे वारंवार होतात, त्यामुळं असं झालं की कशामुळे त्याचं निरीक्षण करून आणि त्यांचं पूर्ण काय असेल मशिनरी ते आणून त्यांनी तपासणी करावी असे आम्ही निवेदन सरपंच सीताराम भोये, तसेच अशोक भोये, काशीनाथ चौधरी, चिंतामण गावित, कैलास देशमुख, कासम पवार आणि इतर सोबत जाधव सर होते आणि आम्ही तात्काळ त्यांची दखल घेऊन त्यांना निवेदन केलं की आमच्या गावामध्ये लोकांचे भयभीत झालेले आहेत, त्यामुळे त्यांना योग्य ते तपासणी करून त्यांचं निरीक्षण करावं असे आम्ही गावकऱ्या वतीनं आणि सर्व आपल्या शासन स्तरावर यांची दखल घेऊन त्यांचं निरीक्षण करून शास्त्रज्ञ भूतज्ञ यांनी दखल घेऊन त्या ठिकाणी निरीक्षण करायला यावं असे आम्ही वारंवार निवेदन दिलेले आहेत आणि परत आता देतोय। असे आमच्या गावामध्ये वारंवार धक्के तर बसतातच, परंतु हे पहिली वेळ आहे की 5 एकरमध्ये पूर्ण भेगा पडलेल्या आहेत। 10-12 फूट खोल काठी जाते आणि 2 फुटाची रुंदीचं पूर्ण जमीन खाली बसलेले आहेत। तर त्याची शासनाने दखल घ्यावी आणि पूर्ण टीमने, शास्त्रज्ञांनी येऊन त्याची यंत्रणा बसवावे किंवा त्याचा काय बंदोबस्त करता येईल याची दखल घ्यावी। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।